हे हा जिल्हा टुरिस्ट डिस्ट्रिक्ट टुरिस्ट जिल्हा म्हणून डिक्लेअर केला होता, पण तिथे अजून टुरिझम काही सुरुवात झाली नव्हती. म्हणून 2005मध्ये न्यूजपेपर आर्टिकल देऊन एक ओरिएंटेशन प्रोग्राम घेतला की स्टे विथ अन इंडियन फॅमिली, की लोकांना विलेजर्सना गावकऱ्यांना आवडेल का की ह्या प्रोग्राममध्ये भाग घ्यायला. तर वैभववाडी ते देवगड ते वेंगुर्ला ते सावंतवाडी सगळीकडनं एक 50-60 लोक आली होती समजून घ्यायला की स्टे विथ अन इंडियन फॅमिली म्हणजे काय. आणि ते पासून डी डे म्हणून मी त्याला डी डे म्हटलंय, 7 मे 2005 द स्टोरी गॉट लॉन्च्ड, की कल्चर अंगणची सुरुवात तिथपासून झाली. 4-4.5 हजार रुपये जो देऊ शकतो पर डे गावात, अशा टुरिस्टला आम्ही टार्गेट करू, अशा टाईपचं मग आम्ही स्टे आम्ही तयार करू. इथपासून मग विचार करून मग ते तशा टाईपचे ते रूम्स डेकॉर तयार झाले. आणि मग तुम्ही फिल्ममध्ये बघितलं जशी ती कुकिंग ॲक्टिव्हिटी करत होती, मग ते ट्रेनिंग पण की तुम्ही सर्व कसं करणार, मग एखादी ॲक्टिव्हिटी हँडल कसं करणार, तुम्ही टुरिस्ट आले तर त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेशन कसं करणार, तुम्ही जर त्यांनी कोणी फोन केला तुम्हाला आणि ॲड्रेस विचारला तर तुम्ही पत्ता कसा सांगणार तुमच्या घरचा. ह्या सगळ्याचं ट्रेनिंग आम्ही फर्स्ट लेवलला दिलेलं आहे. कॅन टुरिझम बी द व्हेकल? सो रुरल टुरिझम इफ डेव्हलप्ड इन अ सस्टेनेबल बॅनर कॅन जनरेट इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज. आता ह्या सगळ्यांना, आता संदीप सावंत जो माझा मॅनेजर आहे तिथला, त्याला पण अपॉर्च्युनिटी होती मुंबईत येऊन नोकरी शोध, पण आज त्याला सॅलरी तिथेच मिळते आणि तो त्याच्या घरीच राहतोय. त्याला वण फिरावं लागत नाहीये नोकरीसाठी, त्याला बायका मुलांना सोडून मायग्रेट व्हावं लागत नाहीये, त्याला झोपडपट्टीत राहावं लागत नाहीये. ही इज हॅपी. प्लस ही इज वर्किंग इन हिज विलेज. तो त्याच्या गावात राहून काम करतोय, त्यामुळे तो खुश आहे. त्याच्या मुलीला तो चांगलं शिक्षण तिथे देऊ शकतोय. त्यामुळे दॅट कल्चरल ट्रेडिशन इज कॅरीड फॉरवर्ड. म्हणजे इट इज अ व्हेरी स्मॉल लेवल, छोट्या लेवलवरती आहे, पण स्पायरल होऊ शकतं. एक समाधान आहे की बेड अँड ब्रेकफास्ट गावामध्ये टुरिझम ॲट 4,500 to 5,000 रुपीज ह्या ब्रॅकेटमध्ये आम्ही टुरिझमला आणलं. आज टुरिस्ट येत आहेत, फॉरेन टुरिस्ट येत आहेत, ज्यांना इंग्लिश समजत नाही. आमचे कोऑर्डिनेटर्स हे सगळे गावातलेच आहेत. आम्ही मुंबईतनं वगैरे गोव्यातनं वगैरे कोणालाही बोलवत नाही. तिथल्या स्थानिक लोकांना घेतो फिरवण्यासाठी. इंग्लिश येवो न येवो, फ्रेंच टुरिस्ट आले, जर्मन आलेत, पोर्चुगीज आलेले आहेत, स्पॅनिश आलेले आहेत. काही टुरिस्टना तर इंग्लिश पण येत नाही, मराठी हिंदी तर सोडाच, पण तरी सुद्धा कम्युनिकेशनचा काही प्रॉब्लेम नाही होता. दे हॅव कम अँड एन्जॉयड. ऑस्ट्रेलियातनं स्टुडंट्स येऊन गेलेले आहेत, अमेरिकेतनं स्टुडंट्स येऊन गेलेले आहेत आणि आता स्कूल स्टुडंट्स ट्रिप्स पण जातात. पण असं समवेअर वी हॅव सेट द ट्रेंड की चीप टुरिझम न करता आपण एक क्वालिटी लेवलचं क्वालिटी टुरिझम कशा प्रकारे करू शकतो. आणि माझी इच्छा आहे की आम्ही असे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी क्लस्टर सुरू करायला पाहिजे ऑल ओव्हर द कंट्री. जेव्हा तुम्ही हे सगळं करायला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा 50 फॅमिली आल्या होत्या आणि त्यातनं 2च फॅमिली शेवटी हाताशी लागल्या. आता जेव्हा तुम्ही हे वळून बघता त्या क्षणाकडे, तेव्हा काय वाटतं? त्या 2 फॅमिली सुद्धा जर आल्या नसत्या तरी सुद्धा तुम्ही तुमचा प्रवास तसाच चालू ठेवला असता? मी थँकफुल आहे, हो ग्रेटफुल आहे की त्या 2 फॅमिलीज आल्या. कारण ड्रीम माझं स्वप्न होतं आणि मी कोणाला तरी सांगत होते की तुम्ही यू बिलीव्ह इन माय ड्रीम. आणि ते फार कठीण असतं की कोणाला तरी पटवून देणं की अरे माझ्या स्वप्नात विश्वास ठेवा. ते म्हणजे अगं बाई तुझं स्वप्न आहे काय माहीत, सकाळी उठून बघशील तर ते फोल ठरलेलं असेल. पण त्यामुळे व्हेरी व्हेरी ग्रेटफुल की ते 2 फॅमिलीज आले. आणि पण तेव्हा ते आले नसते तर तरी सुद्धा मी गेले असते, कारण मी त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्हा मी पिंजून काढलेला. प्रेक्षको, काय अफलातून जिद्दीची कहाणी आहे बघा. 92 ते 94च्या गरवार इन्स्टिट्यूटच्या क्लासमध्ये 50 मुलं असतील, त्यातल्या काही मुली असतील. त्यातल्यापैकी किती जणांना हे असं भाग्य मिळालं असेल की इथे येऊन पर्यटनातून एखाद्या गावची संस्कृती संवर्धनाचं काम आपल्या हातून घडावं. म्हणजे पाण्याचे थेंब प्रत्येकाच्याच अंगावर पडतात. जेव्हा आपण आपल्या मनाचा शिंपला करतो तेव्हा त्या थेंबाचा मोती झालेला असतो. आणि मला असं वाटतं की आपल्या सततच्या प्रयत्नातून हा एक मोती आज आपल्या समोर आला. कुठच्याही गावातला मनुष्य शहरात जेव्हा जातो तेव्हा पहिल्यांदा 2-3 मिनिटं तो संभ्रमित होणं खूपच साहजिक आहे.
म्हणजे मी जेव्हा सेनापती बापट मार्गावरनं फिरतो तेव्हा मला असं वाटतं मी 2020 मध्ये आहे, आणि मी जेव्हा माझ्या छोट्याशा गावामध्ये जातो तेव्हा मला असं वाटतं मी अजूनही 70-80 वर्ष मागे आहे. आणि ह्याच्यामधली गॅप जी आहे ती एवढी प्रचंड आहे, कधीतरी दंतेवाडा झाल्यानंतर आम्ही सगळे अस्वस्थ होणार आणि नंतर आम्ही शांत झोपणार. खरी समाजाची समस्या खरं तर ही आहे असं मला वाटतं. मला ज्या मुद्द्यावर अधिक बोलायचं आहे तो मुद्दा हा आहे, बायोगॅसचा मुद्दा. मी 3 बायोमास तुमच्या समोर दाखवले की एका बायोमासचे जनरेशन व्हायला साधारण 6 ते 7 वर्ष लागतात जंगल तयार व्हायला. म्हणजे 1 इंच जाडीची काठी तयार व्हायला जंगलामध्ये एवढा कालावधी लागतो. खाली एक बायोमास दाखवलाय ज्याला आपण पिंजर म्हणतो, गवत म्हणतो. हे बायोमास 3 वर्षामध्ये तयार होतं. आणि सेम बायोमास, समजा वरचा बायोमास जर शेतकरी वापरत असेल तर 7 वर्षामध्ये तयार झालेला बायोमास तो 1 वर्षामध्ये जाळून टाकेल. ह्याला काही पर्याय शोधता येईल का? आणि मी IITच्या दातेंचं बायोमास बँकिंग नावाचं पुस्तक आणलं होतं. मी ते पुस्तक वाचू नाही शकलो, पण माझ्या लक्षात आलं हे पुस्तक आपण लोकांना वाचायला शिकूया, कारण ते पुस्तक खूप क्लिष्ट भाषेमध्ये आहे. बायोमास बँकिंग हे पुस्तक आहे खूप क्लिष्ट भाषेमध्ये आहे. मी गमतीत म्हणतो की अशी पुस्तकं आपल्या लायब्ररीत एवढ्यासाठी पाहिजे की जसं दासबोध आणि तुकारामाची गाथा आपल्याकडे असते तशी. त्या पुस्तकाचा परिणाम सुद्धा तुम्हाला सायंटिफिक बनवतो. पुस्तक असणं सुद्धा सायंटिफिक बनतं. तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारचं. नंतर आम्ही गावांचा सर्व्हे सुरू केला आणि आमचा फेरोसिमेंट बायोगॅसचा बांबूचा बायोगॅस 6 वर्षापूर्वी आम्ही बांधला, ज्याच्यामध्ये आम्ही स्टील वापरलं नाही, बांबू वापरला, फक्त बांबू. म्हणजे 40 किलो स्टील आणि 1,500 रुपयाच्या चिकन मेशऐवजी आम्ही बांबूची काठी वापरली आणि आमचा बायोगॅस उलटी आहे. हे तुम्ही बायोगॅस बघता, दीनबंधू मॉडेल आहे, वीट वापरून केलेलं. ह्याचा कार्बन फुटप्रिंट जास्त असतो. नंतरचं हे मॉडेल आहे, फेरोसिमेंटचं मॉडेल आहे, 6 mm स्टील वापरून केलेलं. हे तुम्ही बघतात आणि हे बघतात की आम्ही बनवलेलं बांबूचं बायोगॅसचं मॉडेल. ह्याला 3 वर्षापूर्वी नाबार्डने रुरल इनोव्हेटिव्ह फंड या प्रकल्पाखाली 5.5 लाख रुपये मंजूर केले. आम्ही 5 प्रोटोटाईप बायोगॅस अशा प्रकारचे केले. हा जो प्रोग्राम आहे, अमरेला प्रोग्राम फॉर नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट, ह्याच्यामध्ये आम्ही 1,500 बायोगॅस करणार आहोत. हा नाबार्डचा प्रकल्प आहे, 2 कोटीचा प्रकल्प आहे. जिल्हा बँक, भगीरथ प्रतिष्ठान आणि नाबार्ड असं एकत्र येऊन आम्ही काम करतो. 165 गावामध्ये आम्हाला 1,500 बायोगॅस करायचे. 1,500 बायोगॅस केल्यानंतर ह्या 1,500 लोकांना कोंबडी पालन शिकवायचंय, शेळी पालन शिकवायचंय, दूध धंदा शिकवायचाय आणि रोजचे वाचलेले 2.5 तास उत्पादकतेमध्ये कन्व्हर्ट करायचे आहेत. तुम्ही हा फोटो बघता, त्या कोंबड्याचं वजन किती असेल तुम्हाला वाटतं? हा 6.5 महिन्याचा आहे आणि ह्याचं वजन आहे 3.5 किलो आणि ह्याची किंमत आहे बाजारामध्ये 750 रुपये, 150 रुपये किलोने खपतं. हे तुम्ही बघता ना, महात्मा गांधींनी शेळीला गरिबाची गाय म्हटलं होतं. आम्ही ATM कार्ड सारखा याचा वापर केला. ज्या मुलाला शाळेत जायचं आहे, कॉलेजमध्ये जायचं आहे, त्याला आम्ही 10वीत असताना 2 शेळ्या द्यायचो. FY SY TY ची फी 2 बकरे विकून तो करतो. साधारण 4 वर्षापूर्वी हा मुलगा जेव्हा 6वी 7वी मध्ये होता, आता 10वी मध्ये आहे, सूर्यग्रहण सुरू होतं आणि माझी बायको दवाखान्यामध्ये बसली होती आणि वरून तो पिनहोल इफेक्ट मिळत होता आणि तिच्या रजिस्टरवर ते सूर्यग्रहण सोडं पुढे सरकत. तिला असं वाटलं अरे ही गंमत आहे, ही जाऊन शाळेच्या वर्गामध्ये सांगितली पाहिजे. म्हणून ती उठली, दवाखाना बंद केला आणि बाजूच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गेली आणि तिनं सांगितलं की तुम्ही प्रत्येकानं आपल्या वह्या उघडा आणि त्याच्यावर ते स्केच करायचा प्रयत्न करा, वेळ लिहा आणि ग्रहणाची आकृती काय ती काढा. तेव्हा हा जो मुलगा आहे, ह्या मुलाकडे वही नव्हती. ह्याने काय केलं, दुसऱ्या एका पांढऱ्या शर्टवाल्या मुलाला घेतलं, त्याला सांगितलं तू पहिल्यांदा माझ्या शर्टावर बघ, नंतर मी तुझ्या शर्टावर बघतो. या सोलार एनर्जीचा या ग्रामसुधाराच्या ग्रामविकासाच्या प्रकल्पात मला आत्ता तरी ह्या तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेही अंतर्भाव दिसत नाही. यामागचं नेमकं कारण काय? आम्ही गमतीत म्हणतो की भगीरथ प्रतिष्ठान एक किराणाचं दुकान आहे, त्यातल्या त्यात साखर, गुळ, पावडर हे जे चालणारे आयटम आहेत ते मी आज आणले होते. सोलारचा आयटम आमच्याकडे आहे. साधारण 70-80 घरामध्ये आम्ही सोलार लाईट बसवलेले आहेत. नाबार्डचं आणि आमचं जॉईंट व्हेंचर होतं, ज्याच्यामध्ये नॅशनलाइज बँकेबरोबर आम्ही काही काम केलं होतं. 4% इंटरेस्ट रेटने ते सोलार सिस्टीम बसवले होते. त्या गावातलं शिक्षण आणि आरोग्यात तुम्ही स्वतः डॉक्टर आहातच, इथली काय परिस्थिती आहे? मॅल न्यूट्रिशन आणि इतर गोष्टी आणि शिक्षण, शाळांची काय परिस्थिती आहे? नाही, परिस्थिती चांगली आहे. म्हणजे आपण जर तुलना करायची म्हटली तर परिस्थिती चांगली आहे. कोकण म्हणूनच जर तुलना करायची म्हटली तर परिस्थिती वाईट आहे. बरोबर आहे. म्हणजे इन पर्टिक्युलर शाळा म्हणून जर बघितलं, मी महाराष्ट्रात अन्य ठिकाणी फिरतो, त्या दृष्टीने बघितलं तर कोकण शिक्षणाच्या बाबतीत खूप सुपिरियर आहे. म्हणजे एका छोट्या गावाचं, कुणकवण नावाचं गाव आहे जे वैभववाडी तालुक्यातलं आहे.
आणि त्या गावातले काल लोक मला भेटायला आले होते. ते म्हणाले होते आमच्या शाळेला 75 वर्षे पुरी झाली म्हणून गावातल्या लोकांनी 1,50,000 रुपये जमा करून गावामध्ये 4 संगणक दिलेत गव्हर्नमेंट पैसे न घेता. आणि ही जागरूकता आता हळूहळू येते. अनुराधा क्षीरसागरची मी अनुराधा प्रभुदेसाई झाले आणि स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणाही आला अशी काहीशी गत झाली. पण एक दिवस असा येतो सारा मोहरा फिरून जातो असं काहीसे आयुष्यात घडलं आणि मी थोडीशी अंतर्मुख झाले, थोडीशी विचार करायला लागले. घनदाट जंगलात जाताना जर कधी काजव्यांचं झाड पटकन दिसल्यावर जसा उजेड पडतो तसा लक्कन काहीतरी मनात उजेड पडला आणि मी अंतर्मुख होऊन विचार करायला लागले आणि त्यामुळेच माझ्यातला जो अहम होता तो कोहम मध्ये परिवर्तित झाला. आणि याला कारण झालं ते 2004 सालची माझी द्रास कारगिल या प्रांतामधली भटकंती. कारगिल के शहीदों के याद में हे जे झेंडे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे एक कंपनी कारगिलच्या वेळेला तिथे बसली होती आणि वरून एक मिसाईल आलं आणि त्यांचे ठिकऱ्या झाल्या आणि कफिनमधनं ती मुलांची तेच अवयव घरी गेले होते. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटली न वात. मी आत्ता गेले होते सोपोरला गेले होते नोव्हेंबरमध्ये. सोपोरला मी असा टर्न घेतला. आम्ही सोपोरच्या रस्त्याच्या पुढे गेलो आणि मग तिकडनं आम्हाला समोरून AK-47चे आवाज यायला लागले आणि एवढ्या तिथून आरोपीची पार्टी आली. एवढ्या तिकडनं ॲम्ब्युलन्स आली. जवान तिकडे धारात दोघांना लागलेलं कळत होतं मला. आणि आम्हाला ह्या आरोपी म्हणजे रोड ओपनिंग पार्टी त्याच्यावरचे जे सोल्जर्स होते दोघं पटकन खाली उतरले आणि त्यांनी मला सांगितलं मॅडम आप झुक जाओ, मैं आपको कव्हर करता हूँ, आप उस पत्रे के पीछे जाओ. मी दारातनं त्या पत्र्याच्या पाठीमागे उभी राहिले. तेवढ्यात आम्ही जिथे उभे होतो तिथे पण जोरकस आवाज आला. अर्धा तास मृत्यू घंटा. समोर दिसतंय थैमान चाललेलं आहे. आणि थोड्या वेळ जरा हे शांत झालं. त्या मुलांनी परत मला बोलवलं आणि मला म्हणाला हम यहाँ खडे है. त्याची नजर समोर होती. तो त्याच्या छातीवर बंदूक घेऊन उभा होता. मला कव्हर केलं आणि मला म्हणाला आप गाडी टर्न करके यहाँ से पीछे निकल जाओ. मी पाठी जाईपर्यंत त्याची एक नजर माझ्याकडे होती आणि कर्मयोगाप्रमाणे निष्काम कर्मयोगाप्रमाणे तो त्याची ड्युटी बजावत होता. हा मुलगा माझ्या जातीचा नाही, हा मुलगा माझ्या पंथाचा नाही, हा मुलगा माझ्या धर्माचा नाही, हा पूर्णतः भारतीय मुलगा होता. हजारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान फिर भी कम निकले असे म्हणणारे हे सैनिक पूर्ण भारतीय होऊन आपल्यासाठी जेव्हा तिथे उभे राहतात तेव्हा मनात प्रश्न येतो यांच्या त्यागाला आम्ही लायक आहोत का. 4 हे परमवीर चक्र विजेते लेफ्टनंट मनोज कुमार पांडे, वय वर्ष 23, 111 गोरखा रायफल. हा म्हणतो इफ डेथ स्ट्राईक बिफोर आय प्रूव्ह माय ब्लड आय स्वेअर आय शॅल किल डेथ. ही डज दॅट. कॅप्टन विक्रम बात्रा 13 JK रायफल, मरणोपरांत या दोघांना परमवीर चक्र विजेता आहे म्हणून घोषित केलंय. तो म्हणतो या तो तिरंगा लहरा के आऊंगा या तिरंगे में लिपट कर लेकिन जरूर आऊंगा. हे तो दोन्ही कामं करतो. तिरंगा फिरवून येतो, फडकवून येतो आणि तो तिरंगात लपेटून येतो. ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव 18 ग्रेनेडियर, वय वर्ष 19 होतं त्यांचं 99 साली. 6 महिन्यापूर्वी लग्न झालं तर ते म्हणतात मैं बड़ा भाग्यशाली हूँ कि इस देश के लिए कुछ करने का मौका मुझे बहुत कम उम्र में मिला. आणि रायफलमन संजय कुमार हे सुद्धा 13 JK रायफल. हे म्हणतात उसमें मैंने क्या किया मॅडम. मी जेव्हा त्यांच्याशी बोलते त्यांना विचारलं की तुम्हाला परमवीर चक्र विजेते मिळाले तुम्हाला कसं वाटलं तेव्हा ते म्हणतात उसमें क्या था मॅडम हमारे जगह दूसरा कोई होता तो उसे भी यही मिलता था. जेव्हा एखादी माता म्हणते की मीच करून आठवली तुझ्या तलवारीचं धार असं म्हणणाऱ्या त्या आईला आणि त्यांच्या कुटुंबियांचं आम्ही काही उत्तरदायित्व ठेवणार आहोत की नाही. आपल्या दारात कधीच मोर येऊन नाचत नाही. आपल्या स्वतःलाच मोर होऊन नाचावं लागतं हे पूर्णपणे मला माहिती आहे. आणि म्हणूनच हा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण सगळेजण त्याच्यात सहभागी होऊया. गर्व है तुम पर, नाज है तुम पर है अभिमान. लज्जित पंचमहाभूतों सहित हमारा कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम. सावरकरांचं सागरा प्राण तळमळला म्हणतात तर सगळी मंडळी समुद्राकडे आणि अमेरिकेकडे तोंड करून उभे असतात की मला ने माझी ने मला ने बाबा एकदा तिकडे असं. तर असं जे कॉन्ट्रडिक्शन आहे त्यात तुमच्यासारख्या एका संस्थेने उभं राहणं
आणि काहीतरी संदेश पसरवणे माझ्यामध्ये इतकी मोठी गोष्ट आहे, तर त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी टाळ्यांनी हे काम इतक्याच जोमानं रोज सकाळी चालू ठेवण्याकरता नेमकी प्रेरणा येते कुठून? मला तेव्हा माझा सियाचनवरचा मुलगा आठवतो. मला उरीला परवा ज्याने वाचवलं तो मुलगा आठवतो. माझ्या डोळ्यासमोर माझ्या मैत्रिणी उभ्या राहतात. मला आलेले फोन आठवतात. हुंदके देऊन केलेले आईवडिलांचे फोन आठवतात. अजूनही कित्येक मेसेजेस पडलेत की तू खरी आई आहेस. मी जसं म्हटलं, पन्नादाईसारखं सर्वसमावेशक मातृत्व जागृत झालं आणि म्हणून कदाचित हे काम मी सुरू केलं असेल. स्थापत्य, शेती, पदार्थ विज्ञान, पर्यटन, ग्रामसुधार आणि याला काय म्हणायचं, प्रखर राष्ट्रभक्ती, समाजसेवा. मला इथे अनेक जण डोळे पुसताना दिसत आहेत. मी समजू शकतो आपल्या सगळ्यांच्या भावना. आय थिंक हर वर्क डिझर्व्स अ स्टँडिंग ओवेशन. थँक्यू व्हेरी मच. झी 24 तास, एक पाऊल पुढे.